भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, जोपर्यंत आपण मोफत मतदान करणार नाही तोपर्यंत आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाले असं मी मानणार नाही. आपल्याला खरोखरच बाबासाहेबांची राज्यघटना मानायची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणायचं असेल, तर आपण सर्वांनी एकमताने संकल्प केला पाहिजेत. जो शहापूर येथील रुग्णालयात तर लिहूनच ठेवला आहे तो असा आहे की जो कोणी मतदानाचे पैसे घेणार नाही त्यांनीच येथील मोफत रुग्णसेवेचा लाभ घ्यावा. आणि बदलापुरात देखील जो कोणी 500,000 रुपये मतदानाचे घेणार नाही त्यांनीच या सेवेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी बदलापुरात केले. त्यांच्या आई भावनादेवी भगवंत सांबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवारी ते बदलापूर पूर्व येथे मोफत MPSC UPSC स्पर्धा परीक्षा वाचनालय, मोफत आरोग्य क्लिनिक, अल्प दरात पॅथॉलॉजी सेंटर आणि 500 रुपयात सोनोग्राफी आदी सेवांच्या भव्य उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की अंबरनाथ परिसरात किंवा बदलापूर नगरपालिकेने जरी जागा उपलब्ध करून दिली तरी गोरगरिबांच्या मुलांसाठी ठाण्याच्या सिंघानियाच्या धर्तीवर CBSE शाळा उभी करून देऊ. गोरगरीब जनतेकडे शिक्षणासाठी पैसे नसल्याने त्यांची मुले नगरसेवकांकडे लोकांच्या नावाने वसुली करत असतात. या वसुल्या थांबल्या पाहिजेत. यासाठी शिक्षण घेणे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण ते वाघिणीचे दूध 2 ते 5% श्रीमंतांची आणि अधिकाऱ्यांची मुले पितात आणि तेच गुरगुरतात आणि आपल्या कुटुंबियाचा वारसा घेऊन भ्रष्टाचार रूपी संपत्ती कमवण्याच्या मागे लागतात. हे दूध आपल्या गोरगरीब शेतकरी कामवाल्या बाईच्या मुलामुलींना द्यायचे आहे. त्यासाठी गरीब विद्यार्थ्यांनी जी स्वप्न पाहिली आहेत ती स्वप्न आम्ही पूर्ण करू. ते पुढे म्हणाले की काही नगरसेवक एकापेक्षा अधिक उमेदवारांकडून पैसे खातात, कोणाला देतात कोणाला देत नाही. या सर्व गोष्टी रोखण्यासाठी आपल्याला आपली मुलं शिकवायची आहेत, पिढी शिकवायची आहे. आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी देशाला विकणारे, राज्याला विकणारे किंवा आपल्या गावाला विकणारे आम्ही नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन गावागावातील प्रत्येक नागरिकांच्या शिक्षणाचा, आमच्या माता भगिनींच्या रोजगाराचा विचार करणारे आहोत. यासाठी कुठे वसुली करून कुठल्या कामाची टक्केवारी घेऊन आम्ही असे करणार नाही. असे सूर्यप्रकाशासारखे आमचे काम आहे. कुठल्याही स्वार्थासाठी जिजाऊ काम करत नाही. यावेळी त्यांनी शहापूर मुरबाड येथील रस्त्यांच्या कामाचा किस्सा सांगत आमचे काम हे बंदा रुपयासारखे असल्याचा दावा केला. सर्व गोष्टी मोफतमध्ये उपचार होईल व आम्हाला आमच्या मुलांना आमच्या भविष्याला शिक्षणाची गरज आहे खरंच. आणि शिक्षणसाठी आपण सेंटर उभा करत आहे. त्यासाठी मी साजिल मुल्ला बदलापूर समाज जुमा मस्जिद ट्रस्टी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आपका हसीन तबस्सुम हमेशा सदाबहार रहे. तबस्सुम म्हणजे चेहऱ्याची स्माइल. नीलेश सांबरे साहब, आपका हसीन तबस्सुम हमेशा सदाबहार रहे. आपका हर एक पल हर एक लम्हा हंसी खुशी गुजरे. सांबरे साहब, आप गोर गरीब के लिए खंबीरपण से उभे हैं. खुदा करे आपकी जिंदगी फुलों में गुजरे. प्रत्येकाची आयुष्यात काहीतरी एम्स असतात की मी माझ्या आयुष्यात हे करेन. सांबरे साहेबांनी त्यांच्या आयुष्यात असं ठरवलंय की मी माझ्या आयुष्यात व्यवसाय करेन, पण व्यवसाय व्यतिरिक्त जनसेवा करेन. प्रत्येक जनसेवेचा वेळ साहेब सगळ्यांना जमत नाही. काहींना असतं की मी माझ्या आयुष्यात वसुली करेन, काहींना असं असतं की मी माझ्या आयुष्यात फक्त लोकांच्यावर सत्ता दाखवेन. पण काहींचं प्रेम असं असतं की मी माझ्या शेवटच्या तळागाळाच्या माणसाची जनसेवा करीन. आणि ते व्रत तुम्ही घेतल्यामुळे मी तुमचं माझ्या वतीने आमची कोतरे परिवाराच्या वतीने आभार मानतो. धन्य तुमची माता, तिला मी नमन करतो का तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आज बदलापूरकरांसाठी आमच्या आरोग्य सेवा तुम्ही उपलब्ध करून देतात. मी तमाम बदलापूरकरांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. यापुढे तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. आमच्यावर तर आहेच, बदलापूरकरांवर राहू द्या. या पुढील काळात बदलापूरकर तुमच्यावर अजून जास्त प्रेम करतील याची ग्वाही देतो. जास्त वेळ बोलत नाही. हे आईचं लेकरू म्हणून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य हा जो निलेशजी सांबरे साहेबांनी आयोजित केलेला आहे तो त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनसेवा, त्यानंतर युवक सेवा, त्यानंतर आरोग्य सेवा हे सर्व कार्यक्रम एकामध्ये आयोजित केलेले आहेत. त्या ठिकाणी लाभो की ज्यांची मुलं अशी कर्तृत्ववान आणि समाजासाठी काहीतरी देणे लागतात अशा
माऊलीला पहिलं धन्यवाद देतो आणि त्यांचा चिरंजीव असं समाजासाठी देणं मानतो आणि करतो आणि करून दाखवतो, हे लय महत्त्वाचं आहे. आणि असेच पुत्र समाजामध्ये प्रत्येक मातेने जन्माला घालावेत आणि समाजाची सेवा प्रत्येक नागरिकाकडनं देशाची सेवा घडावी, असं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्याबद्दल की त्यांनी एवढं चांगलं काम केलं. आणि याच्यामध्ये आरोग्य सेवा म्हटलं तर सोनोग्राफी किंवा पॅथॉलॉजी सेंटर प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक नागरिकाला आरोग्याची गरज पडते. त्यासाठी दूर जाऊ लागू नये किंवा UPSC MPSCच्या परीक्षा म्हटलं तर त्याच्याही सुद्धा तयारी या ठिकाणीच आपल्याला किंवा दुसऱ्या शहरात जायला नको, आर्थिक खर्च कमी होतो त्यामुळं, किंवा इथंच सगळं नॉलेज आपल्याला मिळतं. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी तज्ज्ञ लोक किंवा जे शिक्षक वर्ग आहे तो सुद्धा तज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक ठेवणारे आहोत. तर सर्व काही या ठिकाणी त्यांच्याकडनं ह्या समाजासाठी ते देत आहेत. ते खूप आपल्या समाजासाठी ज्या काही गोष्टी करत आहेत ते त्यांच्या मनभावे करत असल्या कारणास्तव आणि त्यांना ते त्यांच्या रक्तातच त्यांच्या आईने भिनवलेलं आहे. आणि अशी आई प्रत्येकाला मिळावी, जशी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्यांच्या आईने तर आणि महाराज घडले, महाराजांनी आज आपण बोलतो चालतो हे महाराजांमुळे करतो. तसंच ह्या देखील सांबरे साहेब देखील त्यांच्या आईच्या जे काही त्यांना गुण दिलेले आहेत त्या प्रत्येक गुणाचा ते परतफेड समाजाची सेवा करून करत आहेत. असेच पुत्र सर्वांना जन्माला ही या बदलापूरकरांना एक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. आज त्यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास जर केला तर न भूतो न भविष्यती, पैसा सगळ्याच कमवतात परंतु समाजासाठी काहीतरी करण्याची जी काही दानत असते ती एका दुसऱ्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने ही दानत सांबरे साहेबांना दिलेली. आज ठाणे जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, स्वकमाईतून समाजाची एवढी मोठी सेवा करणं कोणालाही शक्य नाही आणि ती सांबरे साहेबांनी करून दाखवलेली आहे. राजकीय भाग वेगळा आहे परंतु समाजाचा 80% समाजकारण ते करतायत, 20% राजकारण त्यांच्याकडे असेल थोडंफार. आणि एवढ्या अल्प दरामध्ये अशा सुविधा देणं, ज्या वेळेला लोकप्रतिनिधींच्या मागे फिरल्यानंतर देखील अडचणीच्या काळामध्ये जगातले सगळे दरवाजे बंद झालेले असतात, त्यावेळेला समोरच्यानं आवाज देण्याच्या अगोदर मदतीसाठी, सहाय्यासाठी आणि अडचणीत धावून येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जी पावलं उचलली जातात त्या पावलांचं नाव म्हणजे जिजाऊ आहे. आज पैशाअभावी अनेकांचं स्वप्न जे शिक्षणापासून वंचित राहायला लागलंय त्या प्रत्येकाच्या शिक्षणाच्या स्वप्नाला दिशा देत त्याला सत्यात उतरवण्याचं काम ज्या वेळेला राजकारणातल्या मतपेट्या बंदिस्त होऊन बंद करायला लागतात त्यावेळेला समाजसेवेच्या जोरावर शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेली जिजाऊ संस्था अविरतपणे काम करताना पाहायला मिळते. देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये देखील नेत्यांनी भाषण दिली की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. देशाच्या संसदेनं सर्वोच्च सभागृहामध्ये निर्णय घेतला आणि राजकारणामध्ये 50% आरक्षण माझ्या माता भगिनींना दिलं गेलं. भाषणातलं आरक्षण शब्दामध्ये राहिलं, कागदावर उमटलेलं आरक्षण कागदावरच्या शब्दांमध्ये राहिलं, पण जमिनीवर ज्या आरक्षणाची आणि महिला सक्षमीकरणाची गरज होती ते गरज भागवण्याचं काम माननीय निलेश सांबरे साहेब आणि त्यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेनं केलं. आज तुम्ही आम्ही जी मतं या लोकप्रतिनिधींना देतो काय असतं? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून ते मतांचं अमूल्य दान आहे. त्या मतांच्या जीवावर ज्यांच्या झोपड्या होत्या त्यांचे बंगले झाले, ज्यांचे खायचे वांदे होते त्यांच्या हॉटेलच्या सभाया झाल्या, ज्यांना कमवण्याची दुसऱ्या दिवसाची भ्रांत होती ते आज अब्जाधीश, करोडपती, श्रीमंत झाले. पण ज्यांच्या माध्यमातून हे करोडपती झाले, अब्जाधीश झाले, गडगंज श्रीमंत झाले ते तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य मतदारांची कोणत्याही प्रकारची काळजी यांनी केली नाही. यांनी आरोग्य द्यायला पाहिजे ते जमलं नाही, यांनी शिक्षण द्यायला पाहिजे ते जमलं नाही, यांनी फक्त झेंड्याचे दांडे आमच्या हातात दिले आणि युवकांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी हे कारणीभूत राहिले. पण याच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये एकीकडे युवकांची आंदोलनं उभी राहिली, रोजची भूकमारी उभी राहिली, नोकऱ्यांसाठी लोक बाहेर बसली, MPSC आणि UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी दालनाच्या बाहेर राहून आमच्या परीक्षा घ्या, परीक्षा घ्या, परीक्षा घ्या म्हणून निद्रिस्त सरकारला जागा करत राहिले. आणि त्याच वेळेला निलेश सांबरे साहेबांच्या विचारधारेतून निर्माण झालेली जिजाऊ संस्था UPSC आणि MPSCची परीक्षा दालनं मोफत सुरू करून आपल्या विद्यार्थ्यांना अधिकारी म्हणून घडवतात. एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातला सच्चा, प्रामाणिक, इमाने इतबार लोककल्याणकारी कार्याची मुहूर्तमेढ रोवणारा आपल्या हक्काचा माणूस माननीय सांबरे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत आणि या उपस्थित जनसमुदायाला आपण संबोधित करावं. समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी,
सर्वांना माझा नमस्कार. आताच आपल्याला सर्वांना किंवा आणखीन पत्रकारांना माहिती पाहिजे असेल का उद्याला निवडणूक येणार आहे. निवडणुकीसाठी निलेश सांबरे उभा राहण्यासाठी तर हा खटाटोप नाही चाललेला नाही. माझी बदलापूरमध्ये अशा ज्यांना मनामध्ये शंका आहे त्यांनी एकदा विक्रमगडच्या झडपोली आपल्या गावी यावं. मी गाडीची व्यवस्था करेन. आणि ज्या झडपोली गावामध्ये 200 लोकवस्ती, इथे तर 2 लाख लोकवस्ती आहे, जिथे 200 लोकवस्ती आहे त्या 200 लोकवस्तीमध्ये एक माझे वडील जिवंत आहेत. वडिलांच्या नावाने हॉस्पिटल 2015 पासून सुरू आहे. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे का जे बदलापूर नाही तर ठाण्याच्या ज्युपिटरच्या धर्तीवरती हॉस्पिटल आहे. त्याच कॅम्पसमध्ये एक अंध व मतिमंद शाळा आहे. नुसतं शिक्षण देण्याचं काम जिजाऊ नाही करत तर त्यातनं 14 पोरं हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला लागलेले आहेत. त्याच कॅम्पसमध्ये CBSE शाळा आहे का जिथे महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरातचे विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात. आणि देशातला पहिला प्रयोग आपण केला की इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत. का आपल्याला गरिबांची गोरगरिबांची मुलं ही डॉक्टर झाली पाहिजेत, IIT होऊन इंजिनियर झाले पाहिजेत का ज्याच्याने करोडो रुपये आपल्या घरी येतील. आणि एक विद्यार्थी पुढे गेला का त्याला बघून त्याच्या नात्यातले गोत्यातले भाऊ बहीण तेही आणखीन पुढे जातील. या उद्देशाने IIT टीचर तिथे आणलेले आहेत अहमदाबादवरून आणि नीट आणि JEEचं शिक्षण सुरू आहे. त्याच विद्यापीठामध्ये इयत्ता 9वी पासून स्पर्धा परीक्षांचे धडे गिरवले जातात का आपल्याला आपला मुलगा मुलगी अधिकारी करायचं आहे. परंतु गोरगरिबाचा ज्याला आई वडील नसलेला मुलगा मुलगी त्यांनाही त्यांनी जर स्वप्न बघितलं तर ते UPSC करून ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपले जिजाऊ करते. आणि ते प्रत्यक्षात उदाहरण द्यायचं झालं तर स्वप्नील माने नावाचे तरुण कोल्हापूरवरून झडपोलीच्या जिजाऊ अकॅडमीमध्ये 2018 साली येतात आणि 2021ला हे आई वडील नसलेला तरुण देशाच्या UPSCच्या परीक्षेमध्ये 571 येऊन एक IPS ऑफिसर म्हणून आज पश्चिम बंगालमध्ये वयाच्या 24व्या वर्षी नोकरी करतो. याच अकॅडमी याच्यामध्ये आपण CA आणि न्यायव्यवस्थेचे धडे इयत्ता 9वी पासून विद्यार्थ्यांना देतोय. तर आज आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला दिसतंय का आपल्याला आपले न्यायाधीश किती आहेत, आपल्याला आपले CA किती आहेत. का जर व्यवसाय करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात तर बघतोय आपण का आपला मराठी माणूस CA किती टक्केच आहे, 1-2-5% CA आपले नाहीत. ज्या ज्या क्षेत्रात आपण नाहीये त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपला माणूस गेला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. त्याच कॅम्पसमध्ये एक पोलीस व सैन्य भरती केंद्र आहे. अग्निशामक दलाची भरती होते. आज तुम्हाला उदाहरण घ्यायचं झालं तर सांगतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघाली होती. 810 जागा होत्या आणि त्याच वेळेस आपण तिथे क्लासेस सुरू केले. अनेक लोक मदतीलाही येत असतात, टीचर्स लोक मदतीला आले आणि त्याच्यामध्ये 109 विद्यार्थी आपले मुंबई महानगरपालिकेमध्ये 810 मध्ये पहिल्यांदा कोकणची एवढी मोठ्या प्रमाणात नोकरी झाली. त्याचं उदाहरण तुम्हाला देतोय का त्यामध्ये मोहिनी बारमल नावाची एक तरुणी वयाच्या 19व्या वर्षी पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात. ती तरुणी ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये लोकांची धुणी भांडी करण्याचं काम करत असते आणि मुलाला दूध आणत असते, दूध आणि खाण्याची व्यवस्था करत असते. ती आपल्या ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये आली. बंधूंनो भगिनीनो ती लेक्चरला बसायची नाही. मग आमचे केदार सर परेश सर तिला बोलायला लागले लेक्चरला का बसत नाही. ती रडायला लागली. मी जर लेक्चरला बसली तर माझ्या मुलाला दूध कुठल्या पैशात येणार आहे, त्यामुळे मला लेक्चरला बसता येत नाही. तिला त्या दिवशी संध्याकाळी आम्ही पगार चालू केला अभ्यास करण्याचा आणि ती तरुणी पोलीस भरतीला उशीर होतोय. मुंबई महानगरपालिकेची फायर ब्रिगेडची भरती निघाली म्हणून झडपोलीला आणलं जात आहे आणि ती मुलगी या 109 विद्यार्थ्यांमध्ये आज दादरच्या सबस्टेशनला काम करते. हे काम आपल्या जिजाऊचं आहे. छोट्याशा स्वार्थासाठी देशाला विकणारे, राज्याला विकणारे किंवा आपल्या गावाला विकणारे आम्ही नाहीत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन गावागावात फिरणारे आहोत. गावागावातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या, शिक्षणाच्या, आमच्या माता भगिनींच्या रोजगाराचा विचार करणार आहेत. आणि त्यासाठी कुठे वसुली करून कुठल्या कामाची टक्केवारी घेऊन आम्ही नाही करणार. तर अगदी सांगतोय सूर्यप्रकाशासारखं सरळ काम आमचं असतंय. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, बाजूला शहापूर मुरबाड रस्त्याचं काम चालू होतं. अशाच एका लोकप्रतिनिधी दिल्लीच्या लोकसभेमध्ये आमच्या विरुद्ध आवाज उठवला तरी सुद्धा का केस वाकडा होऊ शकला नाही आमचा. त्याला कारण आहे का आमचं काम हे बंद्या रुपयासारखं असतं. आम्ही कुठेही चोरी करण्याच्या उद्देशाने काम नाही करत. कुठल्याही स्वार्थापलीकडे जिजाऊ काम करते. आज मी सांगतोय की आमदार, खासदार किंवा नगरसेवक, नगराध्यक्ष या पलीकडे आपल्या गावागावातील मुलगा गावच्या सरपंचापासून तर लोकसभेच्या खासदारापर्यंत गेला पाहिजे. तो वसुली करणारा नसावा, कामाच्या टक्केवारी घेणारा नसावा, तर निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारा असावा.
परंतु त्याचबरोबर गावच्या ग्रामसेवक तलाट्यापासून या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यापासून दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नोकरी करणारा किंवा PMO सांभाळणारा विद्यार्थी हा आपल्या मातीतून गेला पाहिजे हे स्वप्न घेऊन दादांनो तायांनो आपल्यापर्यंत आलोय. आपल्या सर्वांच्या या लोकसभा क्षेत्रात नाही तर कोकणच्या मातीतील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिजाऊ 12 महिने 24 तास आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाप्रमाणे आहे हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहे. आपल्याकडे आपल्यातील मुलांना जी मुलं आज तुम्ही सांगाल आज आपल्या शहापूरच्या रुग्णालयामध्ये मागच्या 2 तारखेला कथोरे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्या रुग्णालयामध्ये आज जळगावचे रुग्ण येतात, धुळ्याचे येतात, रत्नागिरीचे येतात. आपण काय जात पात किंवा मतदारसंघ लक्षात ठेवून नाही आम्ही करत. निवडणुका डोक्यासमोर नाही लक्षात ठेवून मला माहिती आहे निवडणुका ही एकदम छोटी गोष्ट आहे. जर मी एकदा नौखा असताना एक शेतकऱ्याचा मुलगा ST कंडक्टरचा मुलगा पहिल्यांदा लोकसभा लढवत असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक मतं काढू शकतो. तर मला वाटत नाही पुढे कधी निवडणूक मला लढायची झाली तर मी ते सहज सांगत असतो की मागच्या वेळेस आम्हाला 3 उमेदवारांमुळे 12.5 लाख मतं मिळाली. मी ज्यावेळेस निवडणुका पुढची लोकसभा लढवेन तेव्हा एकट्याला 12.5 लाख मतं कुठलाही 1 रुपया न देता मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करेन. मी या पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील आमचे बांधव आले असतील तर त्यांना विनंती करतो का एखादी जागा तुम्ही 2-2.5 एकर जागा दिली तर ग्रामीण भागाने भरभरून मला मतदान केलेलं त्याच्यामुळे प्रायोरिटीने तिथे CBSE शाळा अल्प दरामध्ये म्हणजे 500-1000 रुपयामध्ये विद्यार्थ्याला शिक्षण कसं मिळेल ज्याप्रमाणे झडपूरला शाळा आहे अशी शाळेची व्यवस्था मी तुम्हाला अंबरनाथ ग्रामीणमध्ये करून देईन. या शहरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जिथे जिथे दीपक सांगू दे रोशन सांगू दे फ्री कोचिंग क्लासेसची गरज असेल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तिथे तिथे आपण चांगले तज्ञ शिक्षक उपलब्ध करून देऊ का जेणेकरून गोरगरिबाचा आमच्या कामवाली ताईचा मुलगा मुलगी शिकले पाहिजेत त्यांनी स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत. आज ते गरीब असल्यामुळं या बदलापूर शहरात सांगायला गेलं तर अनेक नगरसेवक लोक त्यांच्या नावाने निवडणुकीच्या काळात वसुली करत असतात आणि या वसुल्या थांबल्या पाहिजेत. आपल्या नावाने कोणीही पैसे घेता कामा नये. त्यासाठी शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु वाघिणीचं दूध हे 2-5% श्रीमंतांची मुलं अधिकाऱ्यांची मुलं पित असताना तेच परत मजबूत होऊन तेच परत गुरगुर होतात आणि आपल्याच आई वडिलांचा वारसा घेऊन परत करप्शन पैसा किती खाऊ आणि किती नको खाऊ अशा प्रकारे त्यांची धारणा होत जाते. तर हे जे वाघिणीचं दूध आहे ते आपल्याला गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या कामवाल्या ताईच्या मुला मुलीला द्यायचं आहे. त्यासाठी जिथे जिथे शिक्षणाची अडचण असेल तिथे तिथे सांगा. त्या विद्यार्थ्यांना इयत्ता 8वी नंतर या बदलापूर शहरातनं किंवा ग्रामीण भागातनं हे विद्यार्थी ज्याला डॉक्टर बनायचं आहे ज्याला इंजिनियर चांगला IITला बनायचं आहे ज्याला स्पर्धा परीक्षेतनं अधिकारी बनवायचे आहे ज्याला CA किंवा न्यायाधीश व्हायचे असे सर्व विद्यार्थी तुम्ही त्या 1ही रुपया न खर्च करता त्याला त्यांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही आम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करेल हा विश्वास तुम्हाला आजच्या दिवशी मी या गोड दिवशी आपल्याला सर्वांना देतोय. या शहरामध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे 5 वर्गाचे क्लासेस येथे एप्रिल महिन्यापासून आपण सुरू करू का सायन्स मॅथ आणि इंग्रजी या 3 विषयामध्ये आपला विद्यार्थी कमी पडतो. त्यासाठी चांगले तज्ञ शिक्षक आपल्या संबंधित असतील कोणी ते चांगले शिक्षक द्या तर त्यांच्या अंगामध्ये पण पैशापेक्षा सेवावृत्ती असली पाहिजे आणि अशा शिक्षकांकडनं चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करू. हे आज बघितलं तिकडे गेलं तिकडे कॉन्क्रीट रस्ते आणि बिल्डिंगच्या बिल्डिंग सोयी सवलतीचा अभाव या नगरपालिकेमध्ये मी फिरताना बघत होतो. जेव्हा प्रचारात एका ठिकाणी आग लागली होती तिथे फायर ब्रिगेडची गाडी पोहोचू शकत नाही. या शहरामध्ये साधं सोनोग्राफीचं सेंटर नाही. आमच्या ताईला 7 महिन्याचं पोटातलं बाळ घेऊन ट्रेनचे धक्के खात उल्हासनगरला जेव्हा सोनोग्राफी काढायला जायला लागते जरी 500 रुपये नसले तरी सुद्धा आमची ताई इथनं परत जाणार नाही. तिला नुसती सोनोग्राफीत नाही तिच्या डिलिव्हरीसाठी क्रिटिकल असेल तर तिला इथनं शहापूरच्या रुग्णालयात नेऊन त्या ताईची मोफत डिलिव्हरी करण्यात येईल हा शब्द आपल्याला सर्वांना देतो. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी जिजाऊ कटिबद्ध असेल त्यासाठी कुठल्या निवडणुकीचं निमित्त नसेल आणि आपल्याकडची पिढी घडण्यासाठी ही जी आताची जी परिस्थिती आहे लोकांकडे 2 लाख द्या 5 लाख द्या मग ते 4ही उमेदवारांकडनं पैसे खातात कोणाला देतात नाही देत तर या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आपल्याला आपली मुलं शिकवायची आताची पिढी शिकवायची. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे का जोपर्यंत आपण मोफत मतदान करणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये स्वतंत्र मिळालं असं मानणार नाही आणि आपल्याला खरोखरच बाबासाहेबांची राज्यघटना मानायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुराज्य आणायचं आहे तर आपण सर्वांनी एक मनाशी संकल्प केला पाहिजे. आम्ही शहापूरच्या रुग्णालयात लिहिलेलंच आहे का जो कोणी यापुढे आयुष्यामध्ये मतदानाचे पैसे घेणार नाही त्यांनीच लाभ घ्यावा आणि इथल्याही सोयी सवलतीचा
ज्याचे आई वडील कधी लाभ घेणार नाही मतदानाचे 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये त्यांनीच लाभ घ्यावा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपल्या समस्त व्यासपीठ आणि समस्त बदलापूरकरांचे जाहीर आभार मानतो. जागा ज्याने ज्याने उपलब्ध करून दिली, शहरात जरी दिली तरी सुद्धा नगरपालिकेने सुबुद्धी करून जर दिली तर तिथेही गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिकण्यासाठी ठाण्याच्या शिंगाण्याच्या धर्तीवरती त्याच क्वालिटीची शाळा इथे आणि ग्रामीण भागात मी उपलब्ध करून देईन. भले 8000 मतं पडली असतील तर ती 8000 मतं या बदलापूर शहरासाठी मला कमी नाही आहेत. आमचे कार्यकर्ते कुठेतरी जिजाऊचं काम पोहोचवायला कमी पडले असतील त्यामुळे 8000 पडले, पण उद्याला निवडणूक लागली तर 80,000 मतं हेच बदलापूर मला देईल याची मला नक्कीच खात्री आहे. ग्रामीण भागासाठी तर आम्ही दिवस रात्र काम करतो. ग्रामीण भागाचं प्रेमही आमच्यावर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ ग्रामीणचे मी जाहीर आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.